भारतीय सैनिक बारकू आल्लोर 22 वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त आर्वीत भव्य स्वागत। धुळे तालुक्यातील आर्वी येथील आर्वी गावाचे सुपुत्र श्री बारकू उत्तम आल्लोर आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी प्रदीर्घ 22 वर्षांनी देशसेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत। त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज आर्वी येथे पार पडला। मोठ्या उत्साहात सदर या ठिकाणी भव्य जंगी मिरवणूक काढून आर्वी गावातून भव्य अशी मिरवणूक काढून डीजेच्या तालावर देशभक्तीपर गीत सादर करत औक्षण करत भव्य असे स्वागत या ठिकाणी भारतीय सैनिक बारकू आल्लोर यांचे स्वागत करण्यात आले। तदनंतर त्यांचा सत्कार सोहळा आर्वी येथील समल कार्यालयात सभागृहात कार्यक्रम पार पडला। तर भारतीय सैनिक श्री बारकू उत्तम आल्लोर हे 2003 मध्ये देशसेवेसाठी रुजू झाले। सुरुवातीला आसाम मध्ये, तदनंतर अरुणाचल प्रदेश, कानपूर, त्यानंतर पुन्हा अरुणाचल प्रदेश या ठिकाणाहून ते सेवानिवृत्त झाले असून प्रदीर्घ 22 वर्षानंतर ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला। ते स्वर्गीय उत्तम पिरण आल्लोर यांचे सुपुत्र असून त्यांना आई हिराबाई उत्तम आल्लोर, पत्नी सौ कविता बारकू आल्लोर, 2 मुलं असून रोहन आल्लोर, वैष्णवी आल्लोर असा त्यांचा परिवार असून आज ते सेवानिवृत्त झाले असून या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी काका सुभाष आल्लोर, राजेंद्र आल्लोर, संजय आल्लोर, नंदू आल्लोर, शंकर आल्लोर, समाधान आल्लोर तसेच शिवाजी शिंदे, दिनकर वाघ, मेहुणे आदी या ठिकाणी समस्त आल्लोर परिवार, पदाधिकारी, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। तर कार्यक्रमात या प्रसंगी या ठिकाणी माजी सभापती भगवान आप्पा गर्दे, माजी पंचायत समिती सदस्य अण्णा शेंडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य आल्लोर, सरपंच नागेश बापू, माजी ग्रामपंचायत सदस्य विठोबा महाराज यांच्यासह सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सत्कारार्थी श्री बारकू आल्लोर यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर यावेळी सत्काराला उत्तर देत भारतीय सैनिक बारकू महाले यांनी या ठिकाणी तरुणांना देश सेवेसाठी निस्वार्थपणे या ठिकाणी देश सेवा करावी, देश सेवेसाठी भारतीय सैन्यात सहभागी व्हावे, सामील व्हावे, भरती व्हावे असे आव्हान या सत्कार प्रसंगी या ठिकाणी त्यांनी सांगितले। तर कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने सर्व ग्रामस्थ आल्लोर परिवार उपस्थित होता।
याबद्दल मी अल्लोर परिवाराचे हार्दिक अभिनंदन करतो। आज बारकू उत्तम अल्लोर यांच्या सेवानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झाला। पिरान भिका अल्लोर यांचे नातू हा एक 25 लोकांचा परिवार असतो। शंकर भाऊ यांचे चुलत भाऊ, खऱ्या अर्थाने बारकू भाऊ यांनी 22 वर्ष खडतराची सेवा केली आणि मिलिटरी सेवा करताना ज्या काही अडचणी आल्या असतील त्या अडचणीची किंमत तुम्हाला आम्हाला करता येणार नाही। मित्रांनो, बोलणं अगदी सोपं असतं। परिवाराचा त्याग करून देशाची सेवा करणं, देशासाठी त्याग करणं, देशासाठी आहुती देणं ही एक साधी गोष्ट नाही। कितीतरी चढ उतारचा काळ ह्या माणसाच्या जीवनात गेला असेल। बारकूभाऊंचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे। मी या ठिकाणी तुम्हाला निश्चित एक उपदेश करेन की बारकूभाऊंनी जी सेवा केली त्याला तुम्ही काही पैसे देऊ नका, काही करू नका, परंतु आदराची वागणूक आपल्याकडनं मिळाली पाहिजे। त्यांना जे सेवेसाठी गेलेल्या कार्याची पावती मिळाली पाहिजे। यासाठी आपण बारकूभाऊंना प्रेमाने बोला, त्यांचा आदर सत्कार करा, एवढे मी या ठिकाणी तुम्हाला सूचित करतो। बारकूभाऊंचे भावी आयुष्य आता इथून पुढे आनंदात जावो ही भगवंता चरणी प्रार्थना करतो। या कार्यक्रमाला जिल्हा परिषदचे माजी सदस्य किशोरभाऊ अल्लोर, माजी सभापती बबनप्पा गर्जे, आर्वी गावचे माजी सरपंच नागेशभाऊ देवरे, उपस्थित सर्व नातेवाईक, सोनवणे आणि ग्रामस्थ, मी सर्वांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। मला वाटतं बरेचसे राजकीय लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करेन। अशा कार्यक्रमांना आपल्या गावातील बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहायला पाहिजे, परंतु काही घटना घडल्या कारणाने या ठिकाणी आपली उपस्थिती थोडी कमी आहे। तरी सुद्धा असो, पण बारकूभाऊंना भावी आयुष्यात आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे साथ द्या, वेळप्रसंगी त्यांना मदत करा आणि ते सुद्धा आपल्या देशासाठी त्याग केला याचा त्यांना काहीतरी फळ मिळालं पाहिजे, आदर मिळाला पाहिजे। तो आदर द्या, पैसे देऊ नका, काही देऊ नका, परंतु आदराने त्यांच्याशी वागणूक द्या, एवढी या ठिकाणी विनंती करतो। तसेच त्यांना आईदा आज जो आनंद असेल त्याची किंमत करता येणार नाही। वडीलधार असते तर अतिशय त्यांना या ठिकाणी आनंद आला असता, पण दुर्दैवाने ते स्वर्गवासी झाले आणि त्यांचं नाव बारकूभाऊंनी लौकिक करावं अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करेल आणि माझ्या या ठिकाणी माझे 2 शब्द मी थांबवतो। पावसाळ्यात रेनकोट आपल्याला कधी जाऊन बघा सीमेवर, माझा सैनिक वाळवटा कसा उभा असतो, कधी जाऊन बघा सीमेवर, माझा सैनिक वाळवटा कसा उभा असतो। आपण आनंदी जीवन जगतो, माझा सैनिक सारं सुख सोडून फक्त देशासाठी लढतो। विचार करा त्या आई वडिलांचा जे आपल्या मुलांना हसता सीमेवर पाठवतो। विचार करा त्या सैनिक पत्नीचा की कसे 5-5, 6-6 महिने काढते एकटी, मुलांना सांभाळते व सर्व जबाबदाऱ्या एकटीच पार पाडते। जेव्हा आमच्या शाळेत मीटिंग असते तेव्हा सर्व आपापल्या मम्मी पप्पांसोबत येतात आणि तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटते की आमचे पप्पा पण आमच्यासोबत राहिले असते। जेव्हा आमचे पप्पा आमच्यासोबत असतात तेव्हाच आमचा दिवाळी दसरा असतो। पण आज मी खूप खुश आहे की माझे पप्पा रिटायर झाले आहेत आणि त्यांनी त्यांचे 22 वर्ष इमानदारीने पार पाडले। यापुढे आम्हाला त्यांची कमी कुठंच होणार नाही। आय एम प्राऊड ऑफ माय पापा। धन्यवाद। माझे नाव बारकू मार्गो, मी 2003 मध्ये भरती झालो होतो आणि मला सगळं दिलं बेळगाव महाराष्ट्राला। त्यानंतर माझी फर्स्ट पोस्टिंग उमराई कॅन्ट आसाममध्ये झाली।
त्यानंतर अरुणाचल प्रदेश 2005 ते 2007, त्यानंतर 7 ते 8 कांगो UN मिशन, त्यानंतर कानपूर या ठिकाणी बदली झाली. कानपूरवरनं मी UPSC आरमध्ये पोस्टिंग झालो. त्यानंतर 2019 ते 22मध्ये उंचमध्ये होतो आणि 25 नंतर लास्टमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये पोस्टिंग झालो आणि त्यानंतर मी सेवानिवृत्त झालो. तर तरुणांना एकच संदेश आहे की सर्वांनी कुठल्याही भरतीचा लाभ घ्यावा. या सोहळ्यानिमित्त आर्वी गावातील सर्व ग्रामस्थ, आजी माजी सैनिक यांनी भव्य सत्कार केला. त्यामुळे त्यांचे माझ्या परिवारातर्फे आभार व्यक्त करतो.